नमस्कार, मी कल्पना. माई वड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आवळ्याची सुपारी करतो आहे. त्यासाठी मी 1 किलो आवळे आणले आहेत. आवळे असे छान टपोरे आवळे मिळालेत. असे छान टपोरे आवळे मिळाले आहेत. यातले ना 2-3 आवळे असे निघाले जे याला असा डाग आहे. तर असा डाग असलेले नाही खायचे. हे मी काढून ठेवले आहे तिकडे. आता हे आवळे स्वच्छ धुवून आपण वाफवायला ठेवायचे आहेत. त्यासाठी मी हे आवळे स्वच्छ धुवून घेते आहे आणि गॅसवर आता यात पाणी घातलं या भांड्यात आणि वरती चाळणीवर आपल्याला आवळे ठेवायचे आहेत आणि त्यावर झाकण ठेवायचं जेणेकरून ते लवकर शिजतील. आता हे आवळे वाफेपर्यंत आपण त्यात घालायचा मसाला करून घेऊया. 1 चमचा ओवा घेतला. हे मीठ घेते. सेंधा नमक 1 चमचा थोडंसं अजून घालते आणि काळं मीठ घेते. अर्धा चमचा आणि हिंग. आता आवळ्याच्या पुडी आपोआप उमलतील तोपर्यंत आपल्याला हे वाफवायचे आहेत आवळे. तर आता आपण बघूया की आवळे शिजले का. आवळे खूप छान शिजले. सहज चाकूनी फोडले जातात म्हणजे चाकू जात आहे त्यात. आता बघा किती लवकर त्याच्या कळ्या वेगळ्या होत आहे. आता बी वेगळं कळ्या वेगळ्या करून आपण एका भांड्यात घेऊया म्हणजे आपल्याला मसाला त्यात मिक्स करायचा आहे. मिक्सरमधून काढलेला मसाला आपण त्यात मिक्स करतो आहे आणि हा पूर्ण फोडींना लागेल असा मिक्स करायचा आणि ताटात पसरून घ्यायचा. मी घरातच सुकट ठेवते आणि उद्या सकाळी उन्हात ठेवेल कारण आता ऊन गेलं आहे, संध्याकाळ झाली आहे. आता मी रात्रभर फॅन लावून कापडाखाली झाकून ठेवते. त्यावर कापड ठेवलं आहे मी, कॉटनचं पातळ कापड झाकण ठेवलं आहे आणि 3-4 दिवस मी उन्हात ठेवले कारण मध्ये 2-3 दिवस आभाळ होतं. त्यामुळे मला हे वाळवायला 3 दिवस तरी लागले. छान कडक वाळली आवळा सुपारी.